जय श्रीराम. तर आज आता मी 2-3 व्हिडिओ बघितले. तर त्याचं अधिक मास जे आहे त्याच्याबद्दल ते माहिती सांगत होते. तर कसा करणार, कसा म्हणजे कसा कराल असं वगैरे म्हणून नाही का. तर ते सांगत आहे की आमचा जे आहे माझ्या आईनी अधिक मास केला आमच्यासाठी. तर ते मी सांगणार आहे, अनुभव सांगणार आहे. तर कसं केलं, काय केलं, काय काय पदार्थ केले किंवा काय दिलं ते सांगणार आहे. कारण की आता येणार आहे. तर तेच सांगत आहे की त्याच्याबद्दल आपण आता अधिक मास जे आहे त्याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे. तर कसं आहे की असेल आधी जेव्हा लग्न झाले किंवा सांगत आहे की पहिले तेवढं अधिक मासाचं असेलही तरी म्हणजे कसं आहे की आपल्यापर्यंत आलं नाही किंवा आपण केलो नाही. माहीत नाही कोणी केले असेल, पण कसं आहे की माझ्या घरचं सांगत आहे मी. तर कसं आहे की खूप कमी जे म्हणतात ना की जसं मोठे जे आपले पूर्वज वगैरे आहे त्यांनी जर ते रिवाज म्हणा किंवा काही ते लावून ठेवलं, रीतिरिवाज जे आपण म्हणतो किंवा काही ते नाही का जे पण पद्धत आहे ते लावून ठेवलं तर घरी कसं कोणी पण कसं ते सुरुवात करू शकते असं आहे. तर तेच म्हणत आहे की माझ्या घरी जे माझी आजी वगैरे आहेत तर त्यांनी हे कधी म्हणजे म्हणताना की केलंच नाही. आणि असं म्हणजे दुसऱ्याचंही असं बघितलं गेलं म्हणजे म्हणतात ना की जर ठीक आहे घरी आजी नाही केली, पण जर आजूबाजूला जे लोक आहेत, रिश्तेदार आहेत, तर त्यांच्यामध्ये पण हे कधी आढळून नाही आलं किंवा दिसलं नाही. जे हे करताना जे अधिक मासाचं जे आपण सणही म्हणतो किंवा महिना म्हणतो किंवा काही हे असं एक दिवसाचंच राहते, पण तेच सांगत आहे की अधिक मास लागला आता हे हे करावं लागते किंवा असं असं असते बा. तर हे प्रकार जे आहेत ते नाही माहीत होता. तर जसं ते सांगत आहे आता कसे बरेच लोक आहे की चर्चा कधी कधी कोणतं काही करायचं राहिलं तर चर्चा करतात किंवा काही एकमेकांना सांगतात. तर माहीत नाही माझ्या आईला कसं माहीत झालं नाही. तर तेच सांगत आहे की जसं आता आपण म्हणतो की बहिणीला विचारतो म्हणजे जशी माझ्या मावशा वगैरे आहे तर त्यांच्यासोबत वगैरे बोलणं झालं तर मग त्यांच्याकडून माहीत झालं की अगं असं असं करावं लागते किंवा कर तू, या मुलीचं लग्न झालं आहे तू कर असं म्हणून. तर तेच म्हणत आहे की मग माझ्या आईला माहीत झालं की अरे असं करावं लागते. तर तेच म्हणत आहे की मग कोणी कोणी म्हणजे आपल्या पद्धतीनं जसं तुम्हाला सहखुशीनं जे जसं वाटते तसं करावं. कारण की कसं आहे आता खूप जण असे सांगत आहे की अरे ही दिलं, हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे असं आहे. म्हणजे कोणी कोणी म्हणजे जसं आपल्या शक्तीनुसार म्हटल्यासारखं किंवा काही पण असं आपण म्हणू शकतो. तर मी सांगत आहे आमचं साधा जे आहे तेच केला. एकदम असं म्हणतात ना जसं लोक सांगत आहे की अरे कपडे घेतले, हे घेतले, ते घेतले, तसं वगैरे काही नाही. आपलं साधं जे आहे पदार्थ वगैरे ते बनवले. तर तेच सांगत आहे की मग आईला माहीत झालं. मग आईने फोन केला, अगं असं असं आहे तुम्हाला यावं लागेल असं वगैरे म्हणून नाही का. तर ठीक आहे म्हटलं, येतो म्हटलं. तर तेच म्हणतं की छान असं जे मेन आहे ज्या अधिक मासाचे जे पदार्थ मेन जो म्हणत आहे तो आम्हाला दिला म्हटलं अनरसे. अनरसे कसं आहे खूप 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 कमी, कारण की त्याला खूप म्हणजे म्हणतात ना की वेळ लागत असतो बनवायला. तर ते मेन बनवले माझ्या आईने. जो मेन पदार्थ आहे अनरसे तो मेन बनवला. जे अधिक मसाला जे अधिक मासाचा सणाला जे आपण सणही म्हणू शकतो, कारण की मुलींना बोलावून हे केलं जाते म्हटल्यासारखं. लक्ष्मीनारायणचा जोडा म्हणून ते त्यांची पूजा केली जाते. तर तेच एक सणच म्हटल्यासारखं आहे. तर तेच म्हणत आहे की छान असं म्हणतात ना की आईला जसं माहीत झालं तसं मग ते अनारशाचा पदार्थ आईने केला. कारण की कसं आहे अनारसे खूप कमी बनतात आणि जमत पण नाही. मला माहीत आहे, मी स्वतः बघितलं आहे, माझी आई वगैरे करायची. तर कसं आहे ते जो पदार्थ आहे किंवा ते हे आहे मिश्रण आहे, जसं म्हणजे कधी कोणाचं बनते कोणाचं नाही बनत, कोणाचं ते म्हणतात ना साखरेवर आहे. तर तेच म्हणत आहे की आईनी माहीत नाही त्या टायमाला कसं म्हणजे ते म्हणतात ना की जसं आपल्याला बनवायचं राहिलं ते बरोबर माहीत राहते. मी कधी केलं नाही आहे आणि ते म्हणतात ना खूप वेळ लागते. तर तेच 2-3 दिवसा जे अगोदर आहे ते ते पीठ किंवा ते तांदूळ वगैरे टाकून ठेवावं लागते. असं ते म्हणजे त्याचं जे प्रोसिजर आहे ते करावं लागते. तर ते आहे. तर ते आईने खूप सारे असे म्हणतात ना की किती
किती, हां, तर ते नाही का किती 33 द्यावं लागते. 33 नाही, मी एका बाईकडून ऐकलं की 33 नाही म्हणावं, 30 आणि 3 असं म्हटलं जाते. तर असं आहे. तर ते 30 आणि 3 असे त्यांनी म्हणजे तितकेच नाही बनवले, खूप सारे बनवले. कारण की म्हणतात ना, आता ते कदाचितच आपण एखादी वेळेसच ते खायला मिळते असं म्हणून आहे. तर जसं आईला माहीत झालं की हा पदार्थ पहिलं द्यावं लागतो. तर असं आहे. तर आईने ते मेन आणि छान असे बनले पण. आता कसं आहे, ते कसं 2-3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तर ते म्हणतात ना की हे आत्ता सगळं ते म्हणतात ना, माहिती झालं की अधिक मासचं हे आहे ते आहे म्हणून. तर तेव्हा काही व्हिडिओ काढून ठेवला नाही असं आहे. तर छान असे मस्त गोल गोल जाडीदार आणि पांढरे शुभ्र जे खालून ते लालसर असतात आणि वरतून पांढरे शुभ्र असतात, ते छान माझ्या आईने बनवले होते, इतके टेस्टी. तर म्हणतात ना की मला नाही माहीत होतं. तर मी म्हटलं, आई इतके सारे अनारसे म्हणजे मला का देत आहे तू? तेच होतं की आपण आईकडे गेलो कोणतं एखादी म्हटलं की आई हे घेऊन जा, ते घेऊन जा, तर आपण कसं 4-5 उचलून आणतो किंवा थोडासा चिवडा आणेल किंवा काही असं असते आपलं. एवढे सारे मी म्हटलं, मग आई एवढे सारे कशाला देत आहे? तर नाही गं म्हणे, म्हणजे ते म्हणतात ना की ताट सजवतात छान, ते ठेवतात 30 आणि 3 जे बनताय नाही का, तेच म्हणताय की 30 आणि 3 ते अनरसे ठेवतात असं आहे. तर तेच म्हणताय की छान आईनं असं ताट सजवलं होतं. ते म्हणतात ना, आरती ओवाळली नाही का, छान आरती त्याच्यामध्ये ते मला म्हणतात ना काहीतरी ते चांदीची वस्तू घ्यावी. तर आईने जोडवे दिले होते छान असे नाही का छोटेवाले, ते म्हणतात आपण, ते छान दिलं होतं. छान ते म्हणतात ना साधंच आपलं जे ब्लाऊज पीस वगैरे असते आणि हजबंडला टांगलं वगैरे एकदम असं म्हणतात ना भव्य जे म्हणत आहे तसं लोक सांगत आहे की कपडे घ्या, हे घ्या, ते घ्या, आणि घेतात पण. असं म्हणून नाही, मी स्वतः पण बघितलं आहे आता हे 1 वर्षामध्ये की खूप सारे लोक जाऊन कपडे पण, जसं जसं लोकांना माहीत होत आहे, जसं असं लोकांचं ते म्हणतात ना की आहे शक्ती करण्यानुसार म्हणा काही, तसे तसे लोक करत पण आहे. तर मी सुद्धा बघितलं आहे छान असे लोक कपडे घेतात. जसं म्हणजे त्यांना आपली स्टार्टिंगलाच म्हटलं आहे की आपल्या शक्तीनुसार जसं जेवढं आपण करता येईल तेवढं म्हणजे नाही का करू शकतो असं पण आहे. तर तेच म्हणत आहे. तर तसं झालं. तर तेच मी सांगत आहे की असं पण असते. आता तेच सांगत आहे की छान असं ताट सजवलं, ते अनारसे ठेवले 30 आणि 3 आणि ते म्हणतात ना की दिवे वगैरे द्यावं लागते. तर माझ्या आईने ते सांगत आले छोटे असे पितळेचे दिवे दिले छान असे. तर असं वगैरे होतं छान. ते म्हणतात तर मिठाई ठेवावं लागते. छान असं फुलाने सजवलेलं होतं. खूप छान, म्हणजे आईने जे बनत आहे साध्या पद्धतीने खूपच छान असं केलं. तर मग तेच म्हणतं की मी ते तर कधी बघूनच नव्हतं. तर मी अशी बघतच राहिली की आई पूजा करताय, पाया लागताय, हे ते नाही का असं वगैरे खूप, म्हणजे ते म्हणतात तर पाहून छान वाटत होतं असं आहे. तर तेच म्हणताय, मग छान असं साधं जे आपण जेवण म्हणतो ते जेवण दिलं आणि आम्ही केलो छान. म्हणजे आशीर्वाद दिला की छान सगळं चांगलं झालं पाहिजे असं तसं, म्हणजे जे म्हणतात ना की म्हणजे म्हणतात ना ते सगळं झाल्यावर ते ओटी वगैरे देतात किंवा कपडे देतात आपल्याला, तर ड्रायफ्रूट्स देतात, तर ते वगैरे सगळं फळं देतात. तर ते वगैरे दिलं होतं. तर तेच म्हणत आहे, इतकंच हे पाहून छान वाटलं आणि आनंद. तर ते म्हणतात ना छान असा आशीर्वाद पण द्यावं जेव्हा आपलं कोणी करत असेल असं, छान आशीर्वादच द्यावं, छान असं सगळं चांगलं व्हावं असं व्हावं. म्हणजे तेच एकदम असा आशीर्वाद निघाला की सगळं चांगलं झालं पाहिजे आई म्हणून असं आहे. तर तेच म्हणताय की असं छान पद्धतीनं जे म्हणताय ना की झालं, गेलो, बनवलं सगळं पदार्थ, केलं पण छान. तर तेच म्हणताय की खूपच छान मानपान जे आपल्या साध्या रीतीनं म्हणल्यासारखं सगळं चांगलं झालं असं आहे. तर तेच म्हणताय की हा एक छान असा जे म्हणतात अधिक मासाचा छोटासा आपला अनुभव, जे काय काय केलं असं आहे. ते पण साध्या रीतीनं आपण असंही करू शकतो, आहे की नाही, की असं एकदम न भव्य करता किंवा एकदम असं न दिखावा करता असं पण आहे. तर अशा गोष्टी आहे. तर तेच म्हणताय की ज्यांच्याकडे आता जसं म्हणतात की बहिणी असतात, तर कोणाला जसं एकच मुलगी राहिली तर ते वर्षानुवर्ष त्यांनी करत असतात. हर वर्षी जसं आता हे अधिक मास म्हटलं तर हा 3 वर्षांनी येत असतो असं आहे. म्हणजे हर वर्षी नाही येत, 3-3 वर्षांनी येत असतो. तर असं आहे. तर ज्यांच्याकडे म्हणजे म्हणतात ना एकच मुलगी आहे, एक मुलगा एक मुलगी असते, तर त्याने कसं ते जसं जसं येत असतो 3 वर्षांनी येतच असतो, तर ते हर वेळेस आहे ते करत असतात असं आहे. पण ज्यांना जसं म्हणतात की बहिणी आहे, म्हणजे 2-3 मुली आहे असं आहे. तर आमच्याकडे मी स्वतःच सांगत आहे की माझ्याकडे आता आम्ही 2-3
3-4 बहिणी आहोत. तर तेच म्हणताय की ते म्हणताय की आधी माझं केलं, मग माझ्या बहिणीचं केलं, मग बहिणीचं, पुन्हा असंच म्हणजे जसं जसं येत गेला तसं तसं ते करणं चालू आहे. म्हणजे असं नाही की आता एकच आहे तर एकाचंच केलं पाहिजे पहिलं, असं नाही आहे. कारण की सगळ्याला तो मान भेटला पाहिजे असं पण आहे. तर मी तेच म्हणते की एकाच्याच जे आता कोणी कोणी म्हणतात नाही मोठी आहे तर नाही मोठीचाच सगळं झालं पाहिजे, असं नाही राहत. सगळ्यांना मान भेटला पाहिजे, सगळ्यांना ते अनुभव भेटला पाहिजे की अरे माझ्या वेळेस पण असं केलं होतं किंवा नाही का, असं पण आपण म्हणू शकतो. तर ते पण आहे छान असं जे म्हणतात ना अधिक मास करतो तर छान असं परिवार किंवा कोणी असेल तर ते म्हणजे भेटतो घरी, म्हणजे जसं आपण परिवार राहिला तसं असं पण आहे. तर तेच छान असं पद्धतीनं छान असं म्हणजे आईने ते जे आहे अधिक मासाचं जे पूर्ण रिवाज जो म्हणल्यासारखे की रीतिरिवाज जे आहे ते पूर्ण केला म्हणजे म्हणतात ना की आईला नाही माहीत होतं तरी पण विचारपूस करून म्हणा की काही म्हणा की केलं तर चांगलं असते बा मुलींसाठी. कारण की सांगत आहे की स्टार्टिंगलाच म्हणलं की जेव्हा मुलीचं आणि लग्न होते तेच जे हजबंड आणि मुलगी तेच म्हणताय की त्यांना ते लक्ष्मीनारायणचा जोडा मानला जाते. तर छान इतकं म्हणजे आले बा माझ्या घरी लक्ष्मीनारायण असं वगैरे छान असं म्हणून ती पूजा केली जाते. इतकं छान ते पाहून म्हणा की काही म्हणा इतकं म्हणजे मला इतकं छान वाटलं. ते म्हणतात ना अरे म्हणतात ना की माझं करत आहे न माहीत असतं हे ते वगैरे इतकं छान वाटलं ते पाहून. तर तुमचं पण केलं असेल काही असेल कमेंटमध्ये सांगा मला कसं केलं काय केलं. माझं तर साध्या जे आहे जसं आपलं साध्या पद्धतीनं आहे ते केलं आहे. तर कोणाकोणाचं भव्य करतात छान करतात, कोणाचं आता सांगितलं की एकुलती एक मुलगी असते तर त्यांचं वारंवार करत असतात आहे की नाही. आता यावर्षी असं त्यावर्षी तसं असं तसं म्हणून नाही का. तर असंच आहे. तर आमचं तर असं केलं आहे. तुमचं कसं केलं मला कमेंटमध्ये सांगा. काही असं केलं असेल तर ठीक आहे. अधिक मासाची थोडासा अनुभव सांगितला आहे. ठीक आहे. जय श्रीराम.